गोंदिया जिले में रोजगार गारंटी योजना की बकाया मजदूरी को लेकर एक युवक ने अनोखा आंदोलन शुरू किया है। वर्ष 2024 में काम करने के बावजूद 2 साल बाद भी मजदूरी नहीं मिलने से नाराज युवक ने जिला परिषद परिसर में मैं भी कॉकरोच लिखे बैनर के साथ भीख मांगो आंदोलन किया। इस अनोखे आंदोलन की अब पूरे जिले में चर्चा हो रही है। जानकारी के अनुसार युवक ने वर्ष 2024 में रोजगार गारंटी योजना के तहत काम किया था, लेकिन लगातार अधिकारियों के चक्कर लगाने के बावजूद उसे अब तक मजदूरी की रकम नहीं मिली। प्रशासन की उदासीनता से परेशान होकर युवक ने अनोखे अंदाज में विरोध प्रदर्शन किया। हाथ में मैं भी कॉकरोच लिखे बैनर और सामने भीख मांगने का बर्तन रखकर युवक ने जिला परिषद परिसर में आंदोलन किया। युवक का आरोप है कि प्रशासन गरीब मजदूरों की समस्याओं को गंभीरता से नहीं ले रहा है। इस अनोखे आंदोलन को देखने के लिए जिला परिषद परिसर में लोगों की भीड़ जमा हो गई। वहीं सोशल मीडिया पर भी इस आंदोलन की चर्चा तेज हो गई है। अब प्रशासन इस मामले में क्या कदम उठाता है, इस पर सभी की नजरें टिकी हुई हैं। प्रॉब्लेम अशी आहे की आम्ही 2 वर्ष झाले पांदांच्या मातीबिंदाचं काम केला, परंतु अजूनपर्यंत 2 वर्ष झाले 2 वर्ष लोटूनही आम्हाला आमच्या कामाचा मोबदला पैसे मिळाले नाही। आणि खूपदा आम्ही गेला किंवा आमच्या कामाचा पैसे द्या तरी पण कुणीही आमच्या जे प्रॉब्लेम आहे समस्या आहे ती जाणून घेतले नाही आहे। म्हणून आज एक पाऊल उचलावं लागलेलं आहे। मला पगार पाहिजे मॅडम, एक महिने 2 महिने पगार कर्मचाऱ्यांची होत नाही तर कर्मचारी लोक आमरण उपोषणाला बसतात। परंतु आम्ही कामगार लोकांना 2 वर्ष झाला आमच्या कष्टाचा पैसा मिळाला नाही। आम्ही 2024-25 मध्ये काम केला, परंतु अजूनपर्यंत आमच्या खात्यात आमच्या कष्टाचा पैसा मिळाला नाही। अरे कुठं 2-2 वर्ष पैसे थांबतो? आमदार खासदारांच्या लाखोमध्ये पगार असता तरी वेळेवर भेटतं, परंतु आम्ही कष्टाचं आम्ही कामगार लोकांनी काम केलं, परंतु आम्हाला 2 वर्ष झाले आम्हाला पगार भेटला नाही। आता आम्ही कुठं जायचं? कोणाच्या पुढे भीक मागायचं? इथं आम्ही अधिकाऱ्यांच्या दारात आलो तर आम्हाला बाहेर काढतात। अरे आम्ही कामगारांना कोणाच्या दारात जायचं? एक महिना 2 महिने तुम्हाला पगार भेटत नाही तर तुम्ही संप करता, मग आम्हाला 2 वर्ष पगार भेटला नाही तर आम्ही कोणाच्या दारात जायचं? सांगा देवा मामा, आम्हाला 2 वर्ष पगार नाही झाला। अरे आम्ही हप्ता कसा फेडायचा? आम्ही किस्त कशा भरायचा? 2 वर्ष झाला माय आम्हाला पगार भेटला नाही। 2023-24 मध्ये आम्ही काम केला, परंतु कोणाच्या चुकीमध्ये आमचा पगार थांबला ते तरी किमान अधिकाऱ्यांना आम्हाला सांगावं। आणि आमची जे मागणी आहे ते आमची मागणी आणि आमच्या तातडीचे कष्टाचे पैसे घामाचे पैसे आम्हाला मिळण्यात यावं। आम्ही कष्टानं आणि घाम काढून आणि रक्ताचं पाणी केलं आणि आम्ही कामात कष्ट करून तरी सुद्धा आम्हाला आज पगार भेटला नाही। आणि 1 महिना 2 महिना झाले नाही साहेब तर आम्हाला खूप 2 वर्ष झाले। कोणी देता का रे भाऊ कष्टाचे पैसे? भाऊ काका कोणी 1 रुपया तर द्या माय, 1 रुपया द्या माय, आम्हाला भेटला नाही पैसा। कोणीतरी द्या पैसा आम्हाला, पैसा कोणीतरी 1 रुपया द्या माय, 1 रुपया। 2,62,000 रुपये थांबलेला आहे, परंतु आम्हाला अजून पैसा मिळेना। अरे 1 रुपये द्या बाबा, द्या 1 रुपये द्या। या कामगाराला किमान 1 रुपये द्या, कोणीतरी द्या, कोणीतरी। हे काकू 1 रुपया द्या, काकू 1 रुपये द्या,